मी सुरुवातीला या महाराष्ट्र विधानसभेच्या वरिष्ठ सभागृहाचे उपसभापती म्हणून सचिन अहिरांची एकमताने नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. 2008ला आमदार झाल्यापासून त्यांचे अनेक गुण पाहिले, पण सिक्रेसी मेंटेन करण्याचा गुण मी काल पहिल्यांदा पाहिला. त्यांचे गुरु एकनाथजीने त्यांना बहुतेक ही सिक्रेसी शिकवली, त्यामुळे कोणाला ह्या हाताचं त्या हाताला कळलं नाही. त्यामुळे मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटल्याप्रमाणे योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता ज्याची असते तो आयुष्यात मोठा होतो. आणि त्यामुळे पुढचा सगळा कालावधीसुद्धा सचिनजींना अतिशय राजकीय सामाजिक जीवनामध्ये यशस्वी होण्याचा जावो अशा शुभेच्छा देतो. मी स्वतः एका गिरणी कामगाराचा मुलगा आणि गिरणी कामगारांच्या विषयासाठी वडिलांच्या बरोबर ज्यावेळेला राष्ट्रीय मिल मजूर संघाच्या कार्यालयात जायचो, फुलावळे नावाचे त्यावेळेला मोठे नेते होते आणि त्यावेळेला त्यांच्या बरोबरीने सचिन अहिरांची वाटचाल सुरू होती. आणि त्यामुळे मिल कामगारांच्या फुलावले होते मिल कामगारांच्या ढगे होते, मिल कामगारांच्या समस्या माहिती करून घेणं, त्याच्यासाठी भांडणं, यासाठी ज्या प्रकारचं काम त्यांनी केलं त्यात आमच्यासारखे अनेक मिल कामगारांच्या घरातली मुलं त्यांचे नेहमी ऋणी राहतील. नव्याने आमदार झालो होतो आणि एक अतिशय साधा आमची बिल्डिंग पडली तर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पमध्ये प्रतीक्षानगर मिळावं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. अगदी फोनवरून त्यांनी लगेच माझं काम करून टाकलं. तर असे अतिशय तत्पर, पेंडिंग ठेवला, उद्या या परवा असं विषय न करणारे सचिनजी या सभागृहाला न्याय देते. वसंतराव डावखरे यांनी उपसभापती काळामध्ये ह्या सभागृहाला सदस्यांची काळजी घेण्याची परंपरा निर्माण केली. त्यांचा मुलगा थोडंफार ते करतो आहे, पण तुम्ही थोडंफार नाही, वसंतरावजी सरच आहे ना. त्यामुळे सचिनजी ती वसंतरावांची परंपरा पुढे चालू ठेवतील असा मला विश्वास वाटतो. निलंताईने ज्या प्रकाराने मध्ये तर सभापतीच नव्हते आणि त्यावेळेस सभापती आणि उपसभापती असे दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या निलंताई पार पाडत होत्या. त्यांच्या बाबतीत मला एक नेहमीच वैशिष्ट्य वाटतं ते म्हणजे कोणी किती टीका का त्या विचलित नव्हतं काम करतात आणि त्यामुळेच त्या इतक्या ह्या स्टेजपर्यंत येऊ शकल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला थोडीशी आज चिंता वाटत होती की बिनविरोध होईल की नाही. ज्या प्रकारचा धक्का हा राजकीय जीवनाला दिला गेला आहे त्याच्यातून एक प्रतिक्रिया मनामध्ये येते ना, मग ठीक आहे ना, आम्ही पडू, आम्ही लढू. पण तसं न होता या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती संस्कृती शिवसेनेच्या नेत्यांनी सांभाळली. त्याबद्दल अनिल परब, त्यांचे सगळे सहकारी यांचासुद्धा आभार मानतो. पुन्हा एकदा सचिनजींना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपलं. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, सन्माननीय सचिन भाऊ यांची या ठिकाणी उपसभापती म्हणून निवड झाली, ती सुद्धा बिनविरोध. त्याबद्दल सचिन भाऊंचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. सचिन भाऊंची कारकीर्द तर आम्ही विद्यार्थी चळवळीपासून कॉलेज निवडणुकीपासून त्या ठिकाणी अतिशय घमासान अशी आमची कॉलेज निवडणूक व्हायची आणि तिथपासूनची आमची मैत्री या ठिकाणी. आणि आज आपला मित्र विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाच्या उपसभापतीपदी बसतो, याचा एक वेगळा आनंद निश्चितच माझ्यासारख्या चळवळीतनं आलेल्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे. असं एक क्षेत्र नाही की सचिन भाऊंचा वावर त्या क्षेत्रामध्ये नाही. विधिमंडळाची कारकीर्द तर त्यांची संस्मरणीय आहेच. विधानसभेच्या सभागृहामध्ये त्यांनी काम केलं, विधान परिषदेच्या सभागृहामध्ये त्यांनी काम केलं, म्हाडाचा अध्यक्ष म्हणून, गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द या महाराष्ट्रानं आणि विधिमंडळानं त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि शिंदेसाहेब म्हणाले त्याप्रमाणे खरं आहे की सचिन तेंडुलकर सारखा एक अष्टपैलू
या ठिकाणी एक नेता कार्यकर्ता सचिन भाऊंच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिला आहे. कामगार क्षेत्र असेल, सचिन भाऊ तर कामगार नेते आहेत. सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा राष्ट्रीय मिल मजदूर ग्राहक संघाच्या माध्यमातून त्यांचं काम आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा सचिन भाऊ आहेतच आणि त्याच्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आणि मित्रत्वाचे संबंध या ठिकाणी असल्याचं आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि शिंदे साहेबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईन, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देऊ की अचानक म्हणजे कोणाचा दादा म्हणाले तसे थांगपत्ता कोणालाच लागला नाही आणि सचिन भाऊ या ठिकाणी उपसभापती म्हणून आज त्या ठिकाणी अवतरलेत. परंतु योग्य वेळी योग्य निर्णय. मला वाटतं राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा घड्याळावर तसं होतं आणि मला वाटतं सचिन भाऊंनी त्याच्यामुळे पवारसाहेबांचा बरोबर तोही विचार, बाळासाहेबांचा विचार आणि आता बाळासाहेबांचा विचार शिंदेसाहेबांनी स्वीकारला आणि मोठा करतायत. त्याबद्दल योग्य निर्णय आणि अतिशय योग्य वेळी असा घेतलेला आहे. सचिन भाऊंच्या या सभागृहाच्या कारकिर्दीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना सत्ताधारी पक्षाचा अनुभव आहे, विरोधी पक्षाचा अनुभव आहे, सर्व क्षेत्राची जाण अभ्यास त्यांना आहे. कारण विरोधी पक्षाचा आमदार म्हणून अभ्यासपूर्ण मांडणी करणं आणि सत्ताधारी पक्षात मंत्री म्हणून असताना सरकार म्हणून समर्पक अशा प्रकारची उत्तरं देणं ही कामं लिलया सचिन भाऊने त्या ठिकाणी केलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी सचिन भाऊंना शुभेच्छा देतो. त्यांची कारकीर्द यशस्वी ठरावी, कारण या पदावर अनेक मोठमोठाले नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि एक चांगला असा प्रकारचा इतिहास प्रत्येकजण आपापल्या कारकिर्दीतून निर्माण करून गेला आहे. आणि त्याच्यामुळे मलाही वाटतं जशी नीलमताईंनी अतिशय संवेदनशील अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी महिलांसाठी असो, सामाजिक प्रश्न असो यासाठी त्या ठिकाणी निभावली, तशाच प्रकारची भूमिका सचिन भाऊ निभावतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. त्याकरता त्यांना शुभेच्छा देतो आणि सभापती महोदय मला बोलण्याची संधी आपण या ठिकाणी दिलीत त्याबद्दल मी आपल्याविषयी आभार